आणि समुद्र समोर असलेला समुद्र याची स्पर्धा होईल. ही जागा अपूर्ण पडेल असं वाटतंय का? बघा, कुठल्याही शेवटी भावना महत्वाची आहे. आपल्याला माहिती आहे पावसाळा सुरू आहे. अन्यथा मोकळ्या मैदानात देखील हा कार्यक्रम होऊ शकला असता. परंतु शेवटी आम्ही मराठी माणसाच्या भावनेचा विचार करतो की शेवटी त्यांनी हा जो काही लढा दिला, मराठी माणसाच्या भीतीपोटी हा GR रद्द झालेला आहे आणि त्याला आपली भावना कुठेतरी व्यक्त करावीच लागेल. आणि म्हणून आम्ही दोन्ही पक्षांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आम्ही सगळ्यांनी ते एकत्र आत्ता पाहिलं आणि आम्ही त्याचं नियोजन सगळे एकत्र बसून करू आणि एकदा फुल अँड फायनल सगळं ठरलं की आपल्यासमोर पुन्हा एकदा येऊन सांगू. हा जो कार्यक्रम असणार आहे हा शिवसेना मनसे असणार आहे की काही वेगळं नाव यायला लागेल? नाही, हा कार्यक्रम मराठी माणसाचा असेल. या कार्यक्रमाला सगळ्याच पक्षांनी पहिलाच सांगितलं कुठलाही राजकीय अजेंडा असणार नाही. अजेंडा एकच आहे, मराठीचा. त्याच्यामुळे जरी आयोजक ठाकरे बंधू असले तरी देखील हा मराठी माणसाचा कार्यक्रम आहे, मराठीसाठीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात कुठलाही राजकीय विषय नाही. गर्दी जमणार नाही म्हणून दोघे एकत्र येऊन गर्दी जमणार नाही त्यामुळे दोघे एकत्र येतात. तुझं वय काय? गर्दी, ठाकरे आणि गर्दी हे समीकरण आजपर्यंत महाराष्ट्रात कधी तुटलंय का? ज्यांनी आज कधी बोलले असतील त्यांनी ह्या गर्दीचे चटके कायम बघितलेले आहेत आणि या गर्दीची ऊब देखील घेतलेली आहे. याच ठिकाणी काल 5 जुलैला काही मोठी गोष्ट होण्याची शक्यता आहे का? आम्ही या बाबतीत कुठलंही भाष्य आता करणार नाही. आता आम्हाला काही एकच जोडू गोष्ट तुझ्या माहिती आहे, याच्यासाठी कोणाला मराठी त्रास होतोय? माणसाचा हा विजय आहे, तो साजरा करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येतोय. साहेब, काल याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाषण केलं आणि थेट या संपूर्ण सभेवर आणि तुम्ही मिळवलेल्या विजयावर सुद्धा टीका केली की कुणाचा विजय नाही झालाय, आम्ही याच्यावर समिती सुद्धा आखली. बघा, मी या बाबतीत आता कुठलेही राजकीय भाष्य करणार नाही. त्याचं कारण असं आहे की राजकीय भाष्य करण्याचं हे व्यासपीठ नाही. राजकीय उत्तरं त्यांना जी द्यायची आहे ती जिथे जिथे राजकीय व्यासपीठ आहे तिथे देऊ. हा विषय जो आहे हा मराठीच्या विजयाचा जल्लोष आहे आणि मराठीच्या विजयाच्या जल्लोषामध्ये आम्ही कुठलाही राजकीय विषय आणू इच्छित नाही. सत्ताधारी पक्ष नेहमी म्हणतंय की उद्धव ठाकरेंच्या संदर्भातलं त्रिभाषा सूत्र लागू केलं होतं त्यांचं GR. याच्या बाबतीतला सविस्तर खुलासा मी केलेला आहे. सगळे GR मी दिलेले आहेत. सगळी वस्तुस्थिती मी आपल्यासमोर वारंवार मांडलेली आहे. आता वारंवार खोटं बोलवून एखादी गोष्ट नॅरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना झालेला पराभव जिव्हारी लागलेला आहे आणि म्हणून हे खोटं बोलतायत असं माझं स्पष्ट मत आहे. सर, निमंत्रण पत्रिकेवर ही सुरुवात आहे असं म्हटलं. अरे तुम्ही एकाने विचारलं तर बोलणार ना. पत्रिका हे सगळ्यात आकर्षण ठरतंय मेळाव्यापूर्वीच आणि आणखी एक निमंत्रण पत्रिका व्हायरल अशी होते आहे. मग ही सुरुवात आहे मराठी बोलण्यासाठी. खाली राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांची सन्माननीय ठाकरे बंधूंनी खुलं विनंती निमंत्रण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की एक ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार त्यासाठी होणार आहोत आणि म्हणून तुम्हालाही निमंत्रण आहे, नाही तर तुम्ही येणारच आहात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्या दिवसाची वाट पहा. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्याच टीमनी आणि शिवसेनेच्या सगळ्या टीमनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे. एकंदरीत खरं पाहता ही जागा कमीच पडणार आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. परंतु नाईलाज आहे कारण पाऊस आहे आणि तशी दुसरी जागा जी मोठी होती ती शिवाजी पार्कचं मैदान आहे. त्या शिवाजी पार्कच्या मैदानाची पण आपण मागणी केली होती पण दुर्दैवाने अजून काही त्याचा रिझल्ट आला नाही. त्याच्यामुळे आता इथे निर्णय झालेला आहे घेण्याचा. मला असं वाटतं की जी काही जागा आहे त्या जागेमध्ये त्याची सुरक्षता वगैरे सगळ्या पाहूनच त्या जागेचा उपयोग करण्यात येणार आहे आणि उत्तम प्रकारे हा 2 बंधूंचा मेळावा होईल. त्याच्यात इतरही सगळे लोक सहभागी कार्यकर्त्यांना काही विशेष सूचना देत आहेत आणि किती कार्यकर्ते येण्याची शक्यता? ते आता बोलू शकत नाही ना कारण मोर्चाला जर एवढे प्रचंड लोक आली असती तशीच लोक इकडे सुद्धा येतील. त्यामुळे आम्ही चिंतित आहोत की आपल्याला जागा किती कमी पडेल, जास्त होईल पण जास्त होणार नाही, कमीच पडणार आहे. पण तशीच वेळ आली तर समोरचे रस्ते सुद्धा आहेत समुद्राला साक्षी ठेवून, मग ते रस्ते सुद्धा आम्ही सोडणार नाही. सर, सत्ता पक्षातील नेत्यांना निमंत्रण दिलं गेलं आहे का किंवा त्यांना दिलं जाणार का निमंत्रण? नाही, ज्यांनी या मोर्चाला सहभागी होण्यासाठी सहकार्य केलं होतं त्या सगळ्यांशी आम्ही स्वतः बोलतो आहोत
आणि त्यांना त्या ठिकाणी निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे. ते आले तर त्यांचं स्वागत आहे. आता त्या भाषणाच्या संदर्भामध्ये एकत्र बसून त्याच्यावरती निर्णय होणार आहे. खुलं निमंत्रण आहे हा आणि प्रत्येक त्याच्यात मराठी काही- माणसाला आहे. शेवटी किती भाषणं द्यायची आलेला माणूसही करण्याचा कामा नये. कदाचित पाऊस आला तर काय करणार, या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळा निर्णय घ्यावा लागेल. आणि आज परत आम्ही आता पाहणी झालेली आहे. आज पुन्हा रात्री आम्ही एकत्र बसू. कार्यकर्त्यांना काही सूचना देणार आहोत. महाराष्ट्रातले सगळेच पक्ष येतील. भारतीय जनता पक्ष, अजितदादा पवारांची काही लोक आणि एकनाथ शिंदे साहेबांची काय, त्यांनाही सगळ्यांना निमंत्रण आहे. जे येतील त्यांचं स्वागत आहे. कारण हा मराठी माणसाचा आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यात पक्षविरहित साहेब, शरद विषय. पवारांना निमंत्रण केलं आहे का? आणि कसं मी विचारलं, तुम्ही म्हणता की भाषणांची वेळ आपल्याला मर्यादित ठेवावी लागणार आहे, तर प्रमुख नेत्यांची किमान प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भाषणं होतील. नेते जर आले तर त्यांची निश्चितपणे भाषणं या ठिकाणी होणार आहे. पण त्यालाही मर्यादा आहे ना, कुठल्याही गोष्टीला मर्यादा आहे. आणि तुम्ही सगळेजण येणार आहात ते ठाकरे बंधूंच्यासाठीच येणार आहात. हे जरी असले तरी महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते मंडळी आहेत आणि ते आले तर निश्चितपणे त्यांचं स्वागत होईल. तर कार्यकर्त्यांना काही विशेष सूचना, कारण घोषणाबाजी, बॅनरबाजी, अर्थातच कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे, गर्दीचं नियंत्रण करणं खूप मोठा टास्क असेल, काही विशेष सूचना दोन्ही पक्षांच्या मगाशी अनिलजी बोलले त्याप्रमाणे ठाकरे आणि गर्दी हे समीकरण काही नवीन नाही आमच्यासाठी. वर्षानुवर्षे गेले 50-60 वर्ष आम्ही बघत आलेलो आहोत. त्यामुळे त्याचं कसं नियंत्रण करायचं, कार्यकर्त्यांना काय सूचना द्यायच्या, त्याची आम्हाला न सूचना देता कार्यकर्त्यांना आली. कार्यक्रम पूर्णपणे अराजकीय आहे. सर हिंदी 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 हिंदीमध्ये हिंदीची सक्ती नाही आहे, स्वेच्छेने आहे. सर, आपने जो मांग की थी जीआर रद्द करने की, वो सरकार ने पीछे ले लिया, एक तरीके से आपकी जीत हुई है और इसका एक विजय जल्लोष मनाया जा रहा है दोनों ही पार्टी की तरफ से, क्या कहेंगे? सर्वप्रथम मराठी माणसाचं मी अभिनंदन करतो की ज्या कारणास्तव हा लढा उभा राहिला, सक्तीसाठी हा लढा उभा राहिला. हिंदी भाषेला आमचा विरोध नाही.